राज्यात असे अनेक नेते आहेत ज्यांना सत्ता आणि मंत्रिपदाशिवाय राहावतच नाही। नावांची यादी खरं तर खूप मोठी आहे, पण आता मी बोलणार आहे धनंजय मुंडेंविषयी। रेफरन्स तुम्हाला कळलाच असेल। धनंजय मुंडेंना आता रिकामपणाचा कंटाळा आलाय आणि त्यांना काम हवंय। थोडक्यात त्यांना मंत्रिपद हवंय आणि हे अगदी सरळ आहे, कारण त्यांनी मंत्रिपद जाऊनही बराच मोठा काळ आपल्या शासकीय बंगल्याला सोडलेला नाहीये। असो, तर मुंडेंना मंत्रिपद हवंय आणि त्यांनी ते जाहीरपणे सांगितलंय। शिवाय आता अजितदादांनी सुद्धा अगदी तत्परतेनं मुंडेंच्या या मागणीची दखलही घेतलीय। मुंडेंना हिरवा कंदील दिलाय। पण मुंडेंना काम करण्यासाठी मंत्रिपदच का हवंय? आमदारकी पुरेशी नाहीये का? मुंडेंचं मंत्रिपद गेलं तेव्हा किती मोठं प्रकरण घडलं होतं हे अजूनही निकाली निघालेलं नाहीये आणि त्याची त्यांना कल्पना नाहीये का? आणि मुळात हे सगळं विसरून अत्यंत शिस्तीचे अजितदादा आपल्या लाडक्या नेत्याला पुन्हा मंत्रिपद देण्यासाठी तयारच कसे झाले, सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। रायगडमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचा नागरी सत्कार झाला आणि ही संधी साधून धनंजय मुंडेंनी आपली मन की बात सांगून टाकली। चुकले तर कान धरावा, पण नाही चुकलं तर चालतं का? पण आता रिकामं ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, अशी थेट मागणी धनंजय मुंडेंनी केलेली आहे। आता या संदर्भातला सविस्तर व्हिडिओ माझ्या सहकार्यानं केला आणि तो तुम्ही आमच्या पेजवर पाहू शकता। पुनर्वसनाची मुंडेंना गेल्या अनेक दिवसांपासून घाई झालेली आहेच, पण त्याबद्दल पक्ष काय निर्णय घेतोय याची खरी चर्चा होती। मुळात दादा काय म्हणतायत हे पाहणं महत्त्वाचं होतं आणि मुख्य म्हणजे लगेच मुंडेंच्या मागणीवर अजितदादांची प्रतिक्रिया आली सुद्धा, ते पण डायरेक्ट हिरवा कंदील। अजितदादा म्हणाले की मुंडेंच्या विनंतीला मान दिला जाईल, मुंडेंच्या विनंतीचा विचार केला जाईल। मुंडे काय किंवा अजितदादा काय, मुंडेंच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न खरं तर फार आधीपासूनच सुरू झालेले आहेत। रमीच्या डावामध्ये अडकलेल्या माणिकराव वकाडेंचं प्रकरण आठवतंय? त्यावेळीच मुंडेंना माणिकरावांचं ते कृषी मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती। त्यावेळीही अजितदादा सकारात्मक होते। तेव्हा अजितदादा असं म्हणाले होते की कृषी विभागातील युरिया घोटाळा प्रकरणामध्ये मुंडेंचा कुठलाही दोष नाहीये आणि आता अजून त्यांच्या संदर्भातील आणखी एक गोष्ट म्हणजे कोणती, तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, ज्यामध्ये मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हे मुख्य आरोपी आहेत। तर ते प्रकरण जर एकदा का निकाली निघालं, पोलीस यंत्रणांनी त्या संदर्भामध्ये मुंडेंना किंवा वाल्मिक कराडांना क्लीन चिट दिली आणि या प्रकरणात मुंडे नाहीत हे स्पष्ट झालं की मग आम्ही धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये संधी देऊ, अशा पद्धतीचे विधान हे अजितदादांनी कोकाट यांच्या प्रकरणावेळी केलेलं होतं। पण मग या चर्चांमुळे मुंडे आणि अजितदादांना फार काही टीकांचा सामना करावा लागला। चांगलंच त्यांना घेरलं गेलं आणि तेव्हा मुंडेंची ती मंत्रिपदाची संधी हुकली। पण यातून हे स्पष्टच होतंय की मुंडेंच्या पुनर्वसनाची तयारी तेव्हापासूनच किंवा कदाचित त्या आधीपासूनच सुरू झाली होती। आता ज्या सरपंच संतोष देशमुख आणि वाल्मिक कराड प्रकरणामुळे मुंडेंच्या मंत्रिपदाची गाडी अडली आहे, त्या प्रकरणाचं काय झालं, तर त्याच प्रकरणातील मुख्य आरोपी आणि मुंडेंचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडच्या साथीदाराचा एका प्रकरणामधला जो फास आहे, जो त्याच्या गळ्याभोवती वाढला होता, आवळला गेला होता, तो आता ढिला झालाय। म्हणजे काय झालंय, तर सहदेव सातभाई हत्या प्रकरणातील वाल्मिक कराडचा राईट हँड असलेल्या गोट्या गीतेवरील मकोका रद्द करण्यात आलाय। गोट्या गीतेचे कारनामे फारच मोठे आहेत आणि त्याबद्दल एक स्वतंत्र व्हिडिओ होऊ शकतो, जो आपण केलेला आहे। पण आता गीतेवरील मकोका रद्द झाल्यानं एक प्रकारचं जे रिलॅक्स वातावरण दिसतंय हळूहळू या बीडमध्ये, ते पाहायला मिळायला लागलंय आणि त्यात अशी अनेक मोठमोठी प्रकरणं दाबण्याचाही प्रयत्न होऊ शकतो। त्यातच संतोष देशमुख हत्या आणि वाल्मिक कराड यांचा या संदर्भातील संबंध, हे सुद्धा प्रकरण आता थोडं शांत झालंय। रोष कुठेही कमी झालेला नाही, पण चर्चा आणि बातम्या कमी झाल्यात आणि याच वातावरणाचा लाभ घेण्याचा प्रयत्न मुंडे करत नाहीयेत ना, असा साहजिक प्रश्न इथे उद्भवतो। शिवाय सरपंच देशमुखांचं हे हत्या प्रकरण हे अजूनही निकाली निघालेलं नाहीये। मग या प्रकरणासाठी मुख्य आरोपी वाल्मिक कराडचे अत्यंत खास असलेल्या धनंजय मुंडेंनी एकदा नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिलेला असताना आता हे प्रकरण निकालीही निघालेलं नसताना ते कोणत्या आधारावर पुन्हा एकदा मंत्रिपद मागतायत? चूक झाली तर कान धरू, पण चूक नसेल तर काय, असा प्रश्न विचारत मुंडेंनी ही मंत्रिपदाची केलेली मागणी खरंच तुम्हाला योग्य वाटते का?
संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुंडेंची नेमकी काय भूमिका होती किंवा नव्हती हे स्पष्ट झालेलं नसताना सुद्धा मुंडेंना मंत्रिपद देणं आत्ता योग्य आहे का? मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावर दिलेल्या त्या राजीनाम्याचा मग उपयोग काय होतो? आणि मुळात काम करण्यासाठी मंत्रिपदच हवं असं काही बंधन आहे का? तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही आमदार आहात, मग मंत्रिपद असलं तरच काम करू हा आग्रह का आहे? मुंडेंना आमदार म्हणून काम करण्यास नेमकं कोण रोखतंय? त्यांना मंत्रिपदाचीच गरज का आहे? तुमची मतं, तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या भावना आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ महत्त्वाचा आणि माहितीपूर्ण वाटल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.